इथे येऊन बोलण्यासारखं काय झालंय प्रियंका? काय झालंय सिद्धार्थ? वर तू मलाच विचारतोयस काय झालंय? का आणलंयस तू रमाला इथे? अगं त्यात प्रॉब्लेम काय आहे? खूप प्रॉब्लेम्स आहेत सिद्धार्थ. मावशी बिचारे आपल्या इकडे राहायला आलेत. निरंजन दादाच्या धक्क्यामधून आत्ता कुठे त्या सावरतायत आणि आणि तुला खूप चांगलं माहितीये की त्यांचं रमाविषयी काय मत आहे ते. तरीही तू तिला इथे आणलंयस. बघ तू आता त्या नाही राहणार इथे आणि वर आपल्या इथे जे काही तमाशे होतील ते वेगळेच. यू डोंट हॅव टू वरी अबाउट. मी बोलेन मावशीशी. ती कुठेही जाणार नाही. मला असं नाही वाटत. बट दॅट इज नॉट द पॉइंट एट ऑल. द पॉइंट इज तुला तिला इथे आणायची गरजच काय होती? काय गरज होती? तिचं हॉस्पिटलमध्ये राहणं डिफिकल्ट झालं. ती तर हॉस्पिटल सोडून निघाली होती, मीच तिला इथे आणलं. तू सांग मला, ती कुठे गेली असती बाहेर? यू नो हर कंडिशन. माहितीये ना, आजूबाजूचं तिला काहीच कळत नाही, माहित नाही. सो दॅट इज नॉट आवर लुकआउट. आपल्याला काय फरक पडतो? प्रियंका प्लीज प्लीज, माणूस म्हणून विचार कर आणि मग बोल. आणि तुला फरक पडत नसेल पण मला फरक पडतो. बिकॉज आय एम अ डॉक्टर आणि ती माझी पेशंट आहे. शुअर. आणि पेशंटला शेवटपर्यंत साथ देणं, पेशंटला बरं करणं हे माझं काम आहे, ड्युटी आहे, कर्तव्य आहे. आणि मी तेच करतो. आणि ह्यात तुला जर माझी साथ द्यायची असेल तर ठीक आहे, अदरवाइज आय विल मॅनेज ऑन माय ओन. अशा बघताय काय माझ्याकडे? तू पण तर माझ्याकडे बघतेस. तू काय बघतेस? नजरे नजरेत फरक असतो. हो ना, तुझी नजर तर चांगलीच माहितीये मला. तुझी नजर माझ्या घरादारावर, संसारावर पडली आणि सगळ्याच वाटोळं झालं. एवढा मोठा घास घेऊन सुद्धा भूक भागली नाही का ग तुझी? आई, काहीतरी भलते सलते आरोप नका करू तुम्ही. मग पूजा करू तुझी? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? गैरसमज दूर झालेत सगळे माझे आता. आणि म्हणून तुझ्या नजरेला नजर देण्या इतकी खंबीर झाली मी आता. काय आहे ना, मला आता तुझी भीती वाटत नाही. माणसाला सतत काहीतरी गमावण्याची भीती असते. आता माझ्याकडे तर गमावण्यासारखं काहीच राहिलं नाहीये. आणि जे काही आहे ते तुझ्या हातात येऊ देणार नाही मी. रमा, तू गेस्ट रूम मध्ये जा. प्रियंका दाखवेल तुला. ये रमा. चल. मावशी, मावशी, हॉस्पिटलमध्ये परिस्थिती बिघडली होती म्हणून मीच तिला इथे आणलंय. इनफॅक्ट ती तर यायला तयारच नव्हती. ती तर काहीच करत नाही, नाही का रे? ती फक्त करवून घेते. तिच्या जाळ्यात अडकलेला माणूस ती म्हणेल तसं सगळं करत जातो. आधी निरंजन आणि आता तू. मावशी अगं, काहीच नाही. ठीक आहे, तिला जे काही करायचंय ना ते तिला करू दे. ती तुझ्याकडून जे काही करवून घेणार आहे ते तू कर. आता मी तेच करणार जे मला करावंसं वाटतंय. आणि त्याच्यामध्ये आता कोणीही येणार नाही.
सो रमा, ही तुझी रूम थोडी लहान आहे पण कम्फर्टेबल आहे आणि अगदीच काही लागलं तर मला सांग. तुझे सामान आणि कपडे वगैरे मी कपाटात ठेवते ना. हं. आणि मी म्हणत होते हातपाय तोंड वगैरे धुवून घे म्हणजे तुला जरा फ्रेश वाटेल. आपल्याला हा तिथे बाथरूम आहे ना, माहितीये मला. माहिती हा म्हणजे साहजिक आहे ना, इकडेच असणार. हं. एक मिनिट, काय हवंय तुला? मी शोधून देते. नाही ग, मी घेते. टॉवेल पाहिजे होता. आलेच मी. हिला तर इथल्या सगळ्या गोष्टी आधीच माहित असल्यासारखं वाटतंय. मावशी, अहो, काय आहे? मला बोलवलं का नाही तुम्ही? एवढं सगळं एकट्याने करायची गरज होती का? हा, चला सोडा, मी करते. ग असू दे असू दे. नाही मी करते. नाही राहू देत. तू फक्त ते शेजारी उभी राहा बघ माझ्या. मग झालं तर. मावशी, तुम्ही इथे आराम करायला आलात की नाही? एवढी कामं करायची गरज काय म्हणते मी? हे बघा, आजचा दिवस मी काहीही बोलणार नाही, पण उद्यापासून ना आपण जेवणासाठी बाई ठेवायची, ठीक आहे? अगं पण पगारी बाईच्या हाताला आईच्या हाताची चव असते का? हं? आणि मला सवय आहे स्वयंपाकाची वर्षानुवर्षाची. आणि केलं माझ्या मुलांसाठी तर बिघडलं कुठे? हं? मावशी, तुम्हाला एक विचारू? विचार की. नाही, ते रमा रमा, तिचं काय? नाही म्हणजे असं काही सिरियस नाहीये. मला आपलं तुम्हाला असंच विचारावंसं वाटत होतं की तुम्हाला काय वाटतं, रमा आपल्या या घरात आली असेल का याआधी बाय एनी चान्स? या घरात? म्हणजे तिला ना आपल्या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी, बरीचशी माहिती आधीपासूनच आहे असं वावरते ती, म्हणून मी विचारलं. नाही, रमा नाही आली कधी. पण मंगल येऊन गेली. बघ, पण तू घाबरू नकोस. अगं मी खंबीर आहे. मी तिला आता काहीही वेडवाकड करू देणार नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर. विश्वास ठेव.
त्या रमाला घेऊन आला इथे घरी. हो मग त्यात काय. अगं जे काही झालंय त्यानंतर तिची कंडिशन पण वाईटच असणार आहे ना. अशा अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये असण्यापेक्षा घरी असणं केव्हाही चांगलं. हो नाही बरोबर आहे, पण पण मावशी मावशी, आता मावशीचं काय. अगं म्हणजे त्या म्हणत होत्या की की रमाने इथे नको राहायला, तिने आपल्या बरोबर राहणं म्हणजे धोक्याचं आहे. म्हणून मला असं वाटलं की नॉनसेन्स. अगं म्हातारी माणसाला काहीही बोलत असतात. आणि पियू, ही मावशी ना तुला उगाच घाबरवते आणि तू घाबरतेस. नाही ग, मी तुला सांगतेय ना की ती लिसन पियू, ऐक आता, तू त्या मावशीचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नकोस. जस्ट चिल. आणि काही वाटलं तर कळव मला, ठीक आहे ना. ओके. ओके चल, बाय, टेक केअर. साहब, साहब, तू? हाँ, तुला तर पोलिसांनी अटक केली होती ना. साहेब पोलीस तो आपण को रखने वाले नाही ते साहब. आपण काय पण चूक केलं नाही, पण जे चूक झाला ना साहब ते आपण बराबर करायला आलो. तुम्हाला सांगायला आलो साहेब. अच्छा, म्हणजे चूक काय बरोबर काय हे तू सांगणार आहेस मला. साहेब तुमच्या वेळा लिहून वाचून मोठा माणूस झाला नसेल आपण, पण आपण दुनिया बहुत ज्यादा देखील आहे साहेब. तुम्ही जे डॉक्टरच्या पुस्तकात वाचला नसेल ना साहेब, ते आपण डोळ्याने बघितलंय साहेब, स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. तुझं बोलणं ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आणि विश्वास तर मुळीच नाही. तुमच्या भावाचा पण नव्हता साहेब, पण त्याने माझं ऐकलं नाही साहेब. पण तुम्ही ऐका, ती बाई एक डेंजर आहे साहेब, तिच्यापासून लांब राहा. तुमच्या भावाचा नंबर लागला ना तसा सगळ्यांचा नंबर लागणार आहे साहेब. साहेब 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 साहेब, वो बाई से दूर हो साहेब. साहेबच्या बाईपासून लांब राहा तुम्ही साहेब. जण ठार झाले तर 4 जण जखमी झालेत. कार चालकाचा ताबा सुटला आणि त्यामुळे ही कार झाडावर आदळली आणि हा अपघात घडलाय. मृतांमध्ये 3 अल्पवयीन मुलांसह 2 ताबा सुटल्यामुळं गाडी आहे ती झाडावर आदळल्यामुळं 5 जण जागीच ठार झाले आणि या 5 मध्ये 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे आणि 4 जण गंभीर जखमी झाले. विशेषतः लहान गाडी असतानाही जास्त प्रमाणात या ठिकाणी प्रवास. रमा, रमा प्लीज ते बंद कर ना जरा. अगं बघू ते ना जरा. घरी बसल्या बसल्या बाहेरच्या जगात काय चालू आहे कळतच नाही. पुढे बातम्या पाहिल्या तर आय नो, आय गेट युअर पॉइंट. पण हे अपघात, ऍक्सिडेंट, इट जस्ट मेक्स मी व्हेरी अनकम्फर्टेबल. आय डोंट वॉन्ट टू नो अबाउट इट. मला खरंच नाही आवडत. प्लीज आपण बंद करूया. अपघात कुणाला आवडतात प्रियांका, पण तरीही अपघात चुकतात का? म्हणजे आता तू आणि मी, आपली भेट झाली ती अपघातानेच नाही का? आणि माझं आयुष्यही बघ ना. आधी माझं घर, मग निरंजन, मग हॉस्पिटल, सगळीकडे अपघातच. मी या घरात आले ती सुद्धा अपघातानेच. आपण कधी भेटलो असतो का? नाही ना, पण भेटलो. त्याचं कारणही अपघातच नाही का? रमा, मला असं वाटतं खूप रात्र झाली आहे. तू प्लीज जाऊन झोप.
गुड नाईट. गुड नाईट. पाच जण ठार झाले तर 4 जण जखमी. कार चालकाचा ताबा सुटला आणि त्यामुळे कार झाडावर आदळली आणि हा अपघात घडलाय. मृतांमध्ये 3 अल्पवयीन मुलांचा तू मूर्ख आहेस प्रियांका. नको त्या गोष्टींचे नको ते अर्थ लावतेस. अगं पण तुला अगं काय, एखादी वस्तू न सांगता तिला कपाटात सापडली त्यात काय आहे एवढं. आत्ता जर मी तुझ्या किचन मध्ये गेली ना तरी न सांगता मी तुला अगदी करेक्ट सांगू शकते की चहा साखरेचा डबा कुठे ठेवू. आता ह्याचा अर्थ मी सुपर नॅचरल आहे का? आणि मग टीव्हीचं काय? टीव्हीचं काय पियुष, टीव्ही मध्ये टाइमर सेट करता येतो, माहित नाहीये तुला? कधी कधी चुकून टाइमर सेट होतो, आपोआप चालू होतो टीव्ही. माझ्या बाबतीत तर असं 1000 वेळा झालं. मी दचकले पण ह्याचा एवढा विचार नाही केला कधी. हे बघ, तू ना तिला भेटली नाहीयेस म्हणून तू असं सगळं बोलतेस. ठीक आहे, आत्ता भेटते तिला. व्हॉट? अनु रमा, नाही वेडी आहेस का तू? थांब ना. रमा बाहेर ये जरा. अगं थांबशील जरा. आपण ओळखतो का एकमेकींना? नाही, ओळखत नाही, पण तुम्हाला बघितल्यावर मला असं वाटतंय की कुठेतरी पाहिलंय मी तुम्हाला. आज पहिल्यांदा या जगात असं कोणीतरी म्हटलंय की त्यांनी मला पाहिलंय. ओळख नाहीये तरी पाहिलंय. गंमत आहे नाही? गंमत कसली, ओळख व्हायला किती वेळ लागतो. आता रमा म्हटल्यावर तुम्ही बाहेर आलात म्हणजे तुम्ही रमाच असणार ना. मी अनु, प्रियांकाची खास मैत्रीण. माहिती आहे मला. कसं काय? तू तीच आहेस ना? तीच आहे ना ही? तू जिला फोन करत असतेस सतत? बस ना, मी चहा आणते. नाही नको, ऍक्च्युली खूप उशीर झालाय, मला निघायला हवं. एक दिवस ना खास चहा पिण्यासाठी म्हणून येईन तुमच्याकडे. बरं ठीक आहे, निघते मी आता. बरं तुझं काय, येतेस का? नाही, मी काही दिवस इथेच थांबणार आहे. तू माझे कपडे घेऊन ये ना आपल्या घरून उद्या. हा, नक्की. ओके ओके ओके, नक्की पाठवते. थँक्यू. चल बाय 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 रमा. सी यू बाबा. मी हिला पाहिलंय कुठेतरी.